Welcome friends. Today we are going to discuss another variation type of problem in the intersection of solids. Last lecture ला आपण square prism with square prism bisecting axis चा problem बघितला होता. Now today we discuss intersection of square prism with inclined square prism to HP. म्हणजे जो horizontal square prism आहे त्याचे फेसेस, त्याचा एक फेस इनक्लाइंड असणार आहे HP ला सम डिग्री, काही डिग्री म्हणजे तो इनक्लाइंड असणार, म्हणजे इक्वली इनक्लाइंड टू VP किंवा HP असणार नाही आहे हॉरिझॉन्टल प्रिझम. असा प्रॉब्लेम आपण आज बघणार आहे. प्रॉब्लेम: अ स्क्वेअर प्रिझम 30 mm बेस साइड्स and 70 mm axis is completely penetrated by another square prism of 20 mm sides and 70 mm axis horizontally. Both axes intersect and bisect each other. दोन्हीचे ऍक्सिस एकमेकाला इंटरसेक्ट करणार आहेत आणि बायसेक्ट करणार आहेत. ही पहिली कंडिशन आहे. दुसरी काय सांगितल्या? टू फेसेस ऑफ पेनिट्रेटिंग प्रिझम आर 30 डिग्री इनक्लाइंड टू HP ला 30 डिग्री इन्क्लिनेशन मध्ये त्याचे दोन फेसेस असणार आहेत असं सांगितलेलं आहे. ड्रॉ प्रोजेक्शन्स शोईंग लाईन ऑफ इंटरसेक्शन. या ठिकाणी लाईन ऑफ इंटरसेक्शन असणार आहे, कर्व असणार नाही कारण फ्लॅट सरफेसेस. या ठिकाणी तुम्ही बघू शकताय हा जो प्रिझम आहे याचे फेसेस जर बघितला, हा फेस 30 डिग्री HP ला इन्क्लाइंड आहे, तसाच हा वरचा फेस सुद्धा हॉरिझॉन्टल ला 30 डिग्री इन्क्लिनेशन आहे. दोन फेसेस इनक्लाइंड आहेत. एक जर 30 डिग्री इन्क्लिनेशन घेतला, दुसरा आपोआप 30 डिग्री इन्क्लिनेशनला येत असते. तर असा हा प्रॉब्लेम आहे. तर पहिल्यांदा व्हर्टिकल जो सॉलिड दिलेला आहे तो टॉप व्ह्यू मध्ये ड्रॉ करून घ्यायचा आहे, जशी नेहमीची आपली प्रोसिजर आहे. त्याचे प्रोजेक्शन घ्यायचे फ्रंट व्ह्यू मध्ये आणि साइड व्ह्यू मध्ये, आणि साइड व्ह्यू मध्ये दिलेला सॉलिड दिलेल्या कंडिशनना लोकेट करून घ्यायचा पहिल्यांदा. बघूया मग. रेफरन्स लाईनच्या खाली टॉप व्ह्यू ड्रॉ करायचा आहे. टॉप व्ह्यूला सगळे फेसेस इक्वली इन्क्लाइंड आहेत. क्वेश्चन मध्ये सांगितलेलं नाही आहे, सांगितलेलं नसेल तर आपण इक्वली इन्क्लाइंड बाय डिफॉल्ट मध्ये घेणार आहे. त्यानंतर त्याचा फ्रंट व्ह्यू ड्रॉ करून घेतला. त्यानंतर साइड व्ह्यू ड्रॉ करून घ्यायचा आहे, आणि साइड व्ह्यू मध्ये ड्रॉ करणार आहे आपण दिलेला सॉलिड. आता या ठिकाणी तुम्ही बघू शकताय याची ही जी फेस आहे ही फेस हॉरिझॉन्टल बरोबर 30 डिग्री इन्क्लिनेशनला आहे, आणि ही फेस सुद्धा 30 डिग्री इन्क्लिनेशनला आहे, कारण या दोन पॅरलल लाईन आहेत. बरोबर. एक जर घेतला तर दुसरी ऑटोमॅटिक येणार आहे. दोन फेसेस 30 डिग्रीला झाल्या HP ला. ओके. त्यानंतर हे जे पॉईंट घेतले आहेत हे पॉईंट सगळे प्रोजेक्ट करून घ्यायचे आहेत फ्रंट व्ह्यू मध्ये, त्याचबरोबर टॉप व्ह्यू मध्ये सुद्धा प्रोजेक्ट करायचे आहेत. आणि त्यानंतर याची विजिबिलिटी चेक करायची आहे. अशा इन्क्लिनेशनच्या प्रॉब्लेम मध्ये विजिबिलिटी चेक करणं थोडस अवघड काम असते. त्याला इमॅजिनेशन कन्सेप्ट ही खूप चांगली असावी लागते तुमची. तर बघूया कशी विजिबिलिटी चेक करायची. या ठिकाणी आपल्याला हा जो स्क्वेअर प्रिझम आहे हॉरिझॉन्टल, याचे 4 एजेस मिळाले, A, B, C आणि D. बरोबर. पण व्हर्टिकल लाईनला कट करणारे 2 एक्स्ट्रा पॉइंट आपल्या या ठिकाणी मिळाले. म्हणजे इक्वली इन्क्लाइंड टू VP किंवा HP जर असेल हॉरिझॉन्टल सॉलिड तर 4च पॉईंट मिळतात. या ठिकाणी आपल्याला 2 पॉईंट एक्स्ट्रा मिळाले. हे एक्स्ट्रा 2 पॉईंट आपल्याला परत या ठिकाणी प्रोजेक्ट करून घ्यावे लागणार आहेत, आणि ते पॉईंट त्या एज वरती घ्यायचे आहेत. म्हणजे F आणि C हे जे पॉईंट आहेत ते कशावरचे पॉईंट आहेत? 1 आणि 3 वरचे पॉईंट आहेत. 1 आणि 3 वरचे ते एक्स्ट्रा पॉईंट आहेत, हे लक्षात ठेवायचं आहे. बघूया. प्रोजेक्ट करून घ्या हे सगळे पॉईंट. आता हे पॉईंट प्रोजेक्ट करून घेत असताना पहिल्यांदा इथे डॉटेड लाईन ड्रॉ, ही सेंटर लाईन आहे, मध्ये डॉटेड लाईन ड्रॉ केली. डॉटेड लाईन कुठली आहे? तर ही E आहे, म्हणजे इथली. बरोबर. ही जी एज आहे इकडून बघत असताना, या बाजूने बघत असताना ही एज पूर्णपणे तुम्हाला इनव्हिजिबल आहे. बरोबर. त्यामुळे ही पूर्ण डॉटेड लाईन आहे. ही एज व्हिजिबल आहे कुठपर्यंत? जेवढा पोर्शन याचा या प्रिझमच्या बाहेर आहे तेवढाच आहे. जो केवढा आहे आपण बघूया.
हा सी पॉईंट जो आहे हा सी पॉईंट लोकेट केला 3 वरचा पॉईंट आहे तो, बरोबर. इथं आला या 3 वरचा तो पॉईंट आहे. एफ पॉईंट सुद्धा 3 वरचा पॉईंट आहे. असेच पॉईंट इकडं 1 वरती सुद्धा आहेत. त्याच्यानंतर हा झाला टॉप व्ह्यू. आता टॉप व्ह्यू मध्ये तुम्ही बघू शकताय, आता या व्ह्यूला जर वरून बघितलं तर एचं प्रोजेक्शन कुठं आहे तर इथं आहे, बरोबर. हे जेवढं या प्रिझमच्या बाहेर आहे तेवढं डार्क आहे, बरोबर. पण इथं ही जी एज आहे ही एज पूर्णपणे डॉटेड आहे, कारण ही पूर्ण इनविजिबल आहे. कुठली एज आहे ही? बॉटम साईडची एज आहे. साईड व्ह्यूला ज्यावेळी तुम्ही वरून बघणार आहे त्यावेळी, म्हणजे इथली एज आहे ती, ही एज तुम्हाला दिसणार नाही आहे, पूर्ण डॉटेड असणार आहे. त्यानंतर बी ही जी एज आहे या सॉलिडच्या व्हर्टिकल सॉलिडच्या बाहेर जेवढा आहे तेवढंच डार्क आहे, मधलं डॉटेड आहे. तसंच ई ही जी एज आहे ही एज सुद्धा त्याच पद्धतीनं सॉलिडच्या आतमध्ये जेवढं आहे तेवढं डॉटेड, बाहेरचं डार्क, कारण आतला आपल्याला दिसणार नाहीये कारण ते सॉलिडच्या आतमध्ये गेलेलं आहे ती, बरोबर. ही जी एज आहे 1, 3 ही एज कट होणार आहे एफ टू सी पर्यंत, बरोबर. म्हणजे इकडून बघत असताना एफ पर्यंत आपल्याला ते दिसायला पाहिजे खरं तर, पण दिसत नाही एफ पर्यंत सुद्धा. का दिसत नाही? कारण हा जो एवढा स्मॉल पोर्शन आहे हा एच्या बाजूला, ए ई ही जी स्लॅन्ट एज आहे याच्या बॅक साईडला हे इनविजिबल राहणार आहे एवढी एज, त्यामुळे इथं सुद्धा ही डॉटेड येणार आहे, बरोबर. 1, 3 दोन्ही एज या ठिकाणी डॉटेड येणार आहेत. पण इथं जर बघितलं तर ही सी पासून खाली डार्क असणार आहे, लक्षात आलं. म्हणजे इन्क्लिनेशन जर दिलं हॉरिझॉन्टल सॉलिडला तर काय फरक पडतो इंटरसेक्शन मध्ये हे बघा मित्रांनो. म्हणजे हा पोर्शन जो आहे हा डॉटेड असणार इथं इथं, आणि हा जो आहे हा सी पासून खाली डार्क असणार आहे, बरोबर. जर या हॉरिझॉन्टल एजेस जर बघितल्या हॉरिझॉन्टल सॉलिडच्या, बी ही तुम्हाला सांगितल्याप्रमाणे जेवढं आतमध्ये आहे तेवढंच असणार आहे डॉटेड, बाकीचं जे बाहेर आहे ते असणार आहे डार्क. तुम्ही बघू शकता आता हा बी पॉईंट हा कुठून घेतला तर हा बी पॉईंट, हा जो बी पॉईंट आहे याच्या प्रोजेक्शनवर, म्हणजे इथून हा वरती प्रोजेक्ट केला आहे आपण, लक्षात आलं. तसंच इकडचा एक बी पॉईंट आहे, बरोबर. हा जो ई पॉईंट आहे हा ई पॉईंट कुठला असणार आहे? इथला असणार आहे. ई पॉईंट असणार आहे याच्यावरती, इथं या डॉटेड लाईन वरती. हा ई पॉईंट ह्या डॉट लाईन वरती, म्हणजे ज्या त्या एजवर जे ते पॉईंट रिस्पेक्टिव्हली लोकेट करून घ्यायचे आहेत, अजिबात चुकायचे नाहीत. आता हा जो डी पॉईंट आहे हा कुठला पॉईंट आहे? हा डी पॉईंट आहे, बरोबर. म्हणजे हा डी पॉईंट याचं प्रोजेक्शन जर तुम्ही घेतला याचं प्रोजेक्शन कुठे येते? इथे येते, आणि हा तो पॉईंट आहे डी पॉईंट, लक्षात आलं. आणि हा कुठं आहे? हे डी वर असणार आहे तो. तसाच हा डी पॉईंट इथं सुद्धा असणार आहे, बरोबर. इकडे या बाजूला तो सुद्धा आपण घेणार आहे. तर इथे एक पॉईंट घेतला आपण, इथे कुठला पॉईंट आहे? हा ए पॉईंट आहे. ए पॉईंट कुठला आहे तो? तर हा पॉईंट आहे. आता योगायोगानं काय झालंय, ए आणि डी पॉईंट एकाच प्रोजेक्शन आले, बरोबर. त्यामुळे एका ठिकाणी आले. जर इन्क्लिनेशन अजून थोडंसं व्हॅरी झालं तर कदाचित हे पॉईंट पाठींपुढे होऊ शकतात, दोन मधून 2 प्रोजेक्शन लाईन जाऊ शकतात, हे लक्षात ठेवायचं. जसं तुमचं येणार आहे ऍक्च्युअल त्या पद्धतीने तुम्ही ड्रॉ करायचं आहे. आता याची विजिबिलिटी बघायची आहे. आता याची विजिबिलिटी ड्रॉ करत असताना पहिल्यांदा हा जो साईड व्ह्यू आहे, साईड व्ह्यूचा पुढचा पोर्शन जो आहे त्याचा फक्त विचार करायचा आता. म्हणजे या साईड व्ह्यूला हा जो व्ह्यू आहे साईड व्ह्यू याचा इकडचा पोर्शन जो आहे त्याचा विचार करायचा. म्हणजे इकडून बघत असताना साईड व्ह्यूला इकडून मिळून फ्रंट व्ह्यू दिसणार आहे, बरोबर. इकडून बघत असताना याची बॅक साईड जी आहे त्याचा पहिला विचार करतो मी. याची बॅक साईड म्हणजे जी इथली साईड येणार आहे, बरोबर. फ्रंट व्ह्यूची ही साईड येणार आहे. ए टू बी व्हिजिबल असणार आहे इकडून बघताना, बी टू सी व्हिजिबल असणार आहे. तर सीच्या पाठीमागे डी पॉईंट इनव्हिजिबल आहे, म्हणजे सी पॉईंट इथे कुठेतरी येतोय, आणि ह्या स्लॅन्ट एच्या पाठीमागे डी जाणार आहे. ए बी सी व्हिजिबल, सी डी ई एफ, परत ए इनव्हिजिबल, हे लक्षात ठेवायचं. ए का इनव्हिजिबल? कारण या एच्या पाठीमागे जाणार आहे, ही स्लॅन्ट एज आहे. तुमची व्हिजिबिलिटी जी आहे ती या लाईनला पॅरल असणार आहे, म्हणजे याच्यावरचं तुम्हाला दिसणार आहे, इथपर्यंत दिसणार आहे, पण याच्या पाठीमागचं तुम्हाला दिसू शकत नाही, बरोबर. तसंच ही जी स्लॅन्ट एज आहे, म्हणजे ही म्हणजे कुठली तर इथली ही स्लॅन्ट एज आहे. इकडून बघत असताना सुद्धा तुम्ही व्हिजिबिलिटी चेक करू शकताय.
इकडून बघत असतो तुम्हाला ही एज दिसणार नाही आहे, कारण इथं स्लॅन्टेज असणार आहे. ही दिसते तुम्हाला. लक्षात आलं ते कसं येते बघा. विजिबिलिटी ही डार्क येणार आहे, दोन्ही बाजूला असणार आहे. लक्षात आलं, म्हणजे त्या बाजूला आणि या बाजूला दोन्ही बाजूला डार्क आहे. टॉयलेट काय ते बघा. आता मी तुम्हाला जे पॉईंट सांगितले ते पॉईंट. ओके, E to F, F to A डॉटेड आहे. बरोबर, हे झालं फ्रंट साइड. आता याची बॅक साइड जी आहे, याची बॅक साइड म्हणजे कुठली, याची इकडची साइड. ओके, हे झाले प्रोजेक्शन. हा जो प्रॉब्लेम आहे हा तुम्ही जर बघू शकता प्रॉब्लेम. हा जो डी आहे, डी एच जी आहे, डी एच ची एवढी लाईन सुद्धा इथं डॉटेड असणार आहे इथं. बरोबर, परत ते दाखवतो तुम्हाला. या ठिकाणी बघू शकताय तुम्ही जे पॉइंट आहेत हे पॉइंट. विजिबिलिटी व्यवस्थित चेक करायचे. आता या ठिकाणी अजून एक यातली तुम्हाला ट्रिक सांगतो मित्रांनो. ड्रॉइंग मध्ये डार्क लाईनला डार्क लाईन कधीही कट होत नाही हे लक्षात ठेवायचं. डार्क लाईनला डार्क लाईन कधीही कट होत नाही. आता इथं जर बघितला ही एज डॉटेड आहे. बरोबर, ही कुठली एज आहे, डी ची एज आहे, म्हणजे ही एज आहे ती. याच्या पाठीमध्ये एवढं तुम्हाला हे इनविजिबल असणार आहे, हा एवढा पोर्शन डॉट असणार आहे. जर ही लाईन डार्क काढला तर या डार्क लाईनला ही डार्क लाईन क्रॉस झाली. लक्षात आलं. असं जर झालं तर समजायचं आपला प्रॉब्लेम चुकलेला आहे. ड्रॉइंग मध्ये कधीही प्रोजेक्शन घेत असताना डार्क लाईनला डार्क लाईन क्रॉस होत नाही. डॉटेडला डॉटेड क्रॉस होऊ शकते, पण डार्कला डार्क कधीही क्रॉस होत नाही. ही ट्रिक लक्षात ठेवा तुम्ही मित्रांनो. हा झाला प्रॉब्लेम. जेवढं दिसतंय ते डार्क काढायचं आहे, दिसत नाहीये ते डॉटेड ड्रॉ करायचं आहे. ओके, थोडासा कॉम्प्लिकेटेड हा प्रॉब्लेम आहे. अशा टाईपचा प्रॉब्लेम सुद्धा तुम्हाला परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतोय मित्रांनो. परत अशा टाईपचे आपण प्रॉब्लेम नेक्स्ट लेक्चरला बघूया. ओके, थँक्यू.